खरं तर केशवराव भोसले नाट्यगृहाचं खाजगीकरण होताना दिसतंय. कोल्हापूरकरांना वाटत होतं की नव्यानं केशवराव भोसले आम्हाला पाहायला मिळेल, तर आता खाजगीकरण होते. काय सांगू शकाल? खरं तर धक्का बसणारी ही गोष्ट आहे. 2 वर्ष गेले, कोल्हापुरातले सगळे रंगकर्मी, समस्त जनता, नाट्यगृह, शाहू महाराजांनी बांधलेलं नाट्यगृह जसं होतं तसं उभं राहावं आणि त्याच्यामध्ये नवीन अद्ययावत सुविधा मिळाव्यात आणि त्या पद्धतीने महाराष्ट्र शासनानं त्याला निधीही उपलब्ध झाला आणि तसं ते उभारण्याच्या वाटेवर आहे, कंप्लीट झालेलं आहे. त्याचं उद्घाटन होण्याच्या वाटेवर असताना अचानक हे नाट्यगृह करण्याचा प्रस्ताव महापालिकेत आला आणि त्यावेळी खरं तर आम्ही 2 वर्ष ज्या पद्धतीनं इथं राबलो, काम केलं, इथं स्वतःचं घर असल्यासारखं सुपरविजन केलं, एवढा अद्ययावत सुविधा त्यांच्याकडं मागून घेतल्या, त्यांनी ते मान्य केल्या, प्रशासनानं सहकार्य केलं शासनानं. पण त्या कुठल्या तरी ठेकेदाराच्या घशात घालायचा हा जो त्यांचा प्रयत्न आहे हा निंदनीय आहे. शाहू विचाराला तिलांजली देणारा हा विचार आहे. कोल्हापूरची सांस्कृतिक गरज, नाट्यगृह ही मूलभूत गरज आहे. त्याच्याकडे मूलभूत गरज म्हणून ना नफा ना तोटा तत्वावर ती बघितली पाहिजे आणि तशीच चालवली पाहिजे. तुम्ही त्यातून फायदा तोटा कसं काय बघताय? आणि शक्य नाही का महापालिकेला की शाहू महाराजांची 100 वर्षापूर्वीची वास्तू, आम्ही ही कोल्हापूरची एक ओळख आहे देशभर, केशवराव भोसले नाट्यगृह म्हणजे ज्याचं पूर्वी पॅलेस थिएटर म्हणून होतं, त्याला वरनं आपण एरियल व्ह्यू बघितला तर ॲरेना थिएटर ज्याला म्हटलं जायचं, हे भारतातलं एकमेव स्ट्रक्चर आहे. ह्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ते कुठल्या तर खाजगी कंपनीला द्यायचं? तुम्ही चालवू शकत नाही आणि तुम्ही किंबहुना तुम्ही चालवलं पाहिजे. मग तुम्हाला जळीत कांड झाल्यानंतर ते जाळलेच आमचं असं मत आहे. त्यानंतर मग शासनाकडे पैसे घेऊन बांधलेत का? तुम्हाला खाजगीच लोकांकडे द्यायचं होतं तर बीओटी तत्वावर त्याला बांधा, हस्तांतरित करा, त्याच्याकडे द्या, तो खर्च करू दे. शासनाचा पैसा म्हणजे कुणाचा? आमच्या जनतेचाच पैसा आहे. तो जनतेचा पैसा खर्च करून त्याचा प्रॉफिट गेन तुम्ही खाजगी माणसाकडे देणार असाल तर ते वाईट आहे. त्याच्यामध्ये रंगकर्मीचं, कोल्हापूरच्या चळवळीचं प्रचंड मोठं नुकसान होणार आहे आणि ते आम्ही देणार नाही आणि झालं नसलं पाहिजे. आणि हा शाहू महाराजांचा अपमान, शाहू महाराजांचे विचार आणि त्यांच्या ज्या ओळख असणाऱ्या गोष्टी ह्या पुसण्याचं जे षडयंत्र आहे त्याला आमचा विरोध आहे आणि कायम विरोध राहणार आणि ते आम्ही त्यांच्याकडून खाजगीकरण होऊ देणार नाही, ह्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार. शासनाच्या अनेक योजना आहेत, लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी. असा लाडका ठेकेदार कोण आहे जो कोल्हापुरातल्या सगळ्याच गोष्टी घेत चुकलेला आहे? काय वाटतं तुम्हाला? आता म्हणजे खरं तर आम्ही कलाकार आहे, रंगकर्मी आहे, पॉलिटिकल स्टेटमेंट करावे का नाही, कारण आमच्या भावना ह्या शाहू महाराजांनी बांधलेल्या नाट्यगृहाशी आणि कलेशी संबंधित आहेत. पण एकंदरीत आपण चित्र बघितल्यानंतर की दिल्लीपासून गल्लीपर्यंत एक सूत्र दिसतंय. ते सूत्र प्रत्येक गोष्ट म्हणजे ती सांस्कृतिक असू दे, व्यावसायिक असू दे किंवा लोकांच्या बेसिक गरजांची असू दे, त्या प्रत्येक गोष्टीकडे व्यावसायिक पद्धतीनं बघितलं जातं आहे आणि त्या सगळ्या गोष्टींचं खाजगीकरण करण्याचा एक त्यांचा अजेंडा त्यांच्या ह्याच्यावर आहे आणि तो अजेंडा लोकशाहीचं आणि लोकांच्या हक्काचं, लोकशाहीतल्या प्रत्येक मालकाचं, म्हणजे या देशाचा लोकशाहीतला प्रत्येक नागरिक हा मालक आहे, त्यांच्या हक्काची पायमल्ली करणार आहे असं मला वाटतं. ज्या दिवशी जाळलं महापालिकेला तेवढी गरज असते, ज्याच्यावर पैसे मिळतात हे फ्रूड नाही ना. 4 माणसं ड्युटीवर असणारे शिपाई तुमचे हे राखू शकत नाही, किती व्हायचं? 450 स्लॉट हे जळीतकानं पाहिजे आधी. आता आता 450 पेक्षा जास्त होतील. म्हणजे व्यावसायिकदृष्ट्या त्याच्याकडे बघितलं तरी नाट्यगृह काय लॉसमध्ये जाणारा विषय नाही. तो मुद्दा महत्वाचा आणि बोलायचं नाही रणजित घेतो. आपली लाईन हीच आहे, म्हणजे केशवराव भोसले असलं पाठिंबा नाही कलाकारांच्या अजिबात देणं नाही. तुम्ही कलाकारांना असं वाटतं की बाबा माझं घर काय माहीत नाही. 1.5 वर्ष आले असतील ना? 2 वर्ष बरोबर. 8 नमस्कार, मी रंगकर्मी रोहन सुनील घोरपडे. आज जो काय केशवराव भोसले नाट्यगृहाचा विषय सुरू आहे, खाजगीकरणाबाबत असू दे किंवा इथल्या ज्या काही व्यावसायिकीकरण याचं शासनाला करायचं आहे त्याच्याबद्दल एकच आहे की हे नाट्यगृह जळलं का जाळलं तर जाळलं,
याचं उत्तर आता आम्हाला शोधायचीच गरज नाही आहे. कारण हे तिथून सुरू झालं की जाळल्यानंतर हे पाडायचा प्लॅन होता, त्यावर रंगकर्मींनी आक्षेप घेऊन ते हेरिटेजची कागदपत्र काढल्यानंतर हे जसं होतं तसं झालं. आणि आत्ता जसं होतं तसं झाल्यानंतर सुद्धा ह्याच्यावर कुठल्या तरी पद्धतीनं डल्ला मारला गेला पाहिजे म्हणून याचं खाजगीकरण करायचा हा सगळा डाव आहे. याच्यामध्ये कोणतीही भावना नाही आहे. म्हणजे कलाकार जगला पाहिजे, सांस्कृतिक ठेवा जपला पाहिजे, अशा कोणत्याही पद्धतीचा विचार जर का प्रशासनानं केला असता, अधिकाऱ्यांनी केला असता, तर हे सगळा राज्य शासनाचा खर्च केल्यानंतर कोणत्या तरी धनदांडग्याचा विचार हा प्रशासनानं कधीच केला नसता. कारण इथं जो काय खर्च झाला आहे तो राज्य शासनानं केलेला आहे. आणि इथनं मागं जरी बघितलं तरी इथले 450 स्लॉट हे बुकिंग होत होते आणि त्याच्यावर याचा मेंटेनन्स चालत होता. अहो, एवढी सगळी इमारत जळते आणि याचा पाठपुरावा होत नाही. याचं कारण आता कोल्हापूरच्या जनतेला मिळालं आहे. म्हणजे गल्ली बोळातलं पोरगं विचारतंय आज की नाट्यगृह जळलं, याचा शोध काय लागला. शोध काय लागला तर खाजगीकरण लागलं. हाच शोध आहे याचा. आणि हे नाट्यगृह खाजगीकरण कोणत्याही परिस्थितीत होऊ शकत नाही, होऊ देणार नाही. हाच रंगकर्मींचा एल्गार असणार आहे आणि हे रंगकर्मी करणार. कारण अगदी दिल्लीपासून गल्लीपर्यंत याची माळ लागलेली आहे की हे खाजगीकरण करूया, ते खाजगीकरण करूया. अहो, कोल्हापूर महानगरपालिकेला काय पैसे कमी पडायला लागलेत का? म्हणजे खायचं तर कुठं खायचं का? सगळं खाऊन झालंय म्हणून आता नाट्यगृह खायचं? काहीतरी विचार करा. म्हणजे संस्कृती जपली तर ह्या सगळ्या गोष्टी राहणार आहेत. आणि हा जो काय म्हणजे BOT तत्वाचा मुद्दा आहे किंवा सगळा जो मुद्दा आहे हे सगळं खाजगीकरण आहे. यातनं महापालिकेची भर नाही आहे, फक्त खाजगी माणसांची भर आहे. खाजगीच माणसं इथं येणार आहेत. आणि नाट्यगृहावर जो काय पैसा खर्च आत्तापर्यंत झालेला आहे किंवा होणार आहे हा फक्त यातल्या संस्कृती जपण्यासाठी केलेला आहे. राज्य शासनाने याचा विचार केलेला आहे. हेरिटेज A बिल्डिंग आहे, हेरिटेज A बिल्डिंगची कागदपत्र महापालिकेकडे आहेत. याचा मालकी हक्क अजूनही तसं जर का बघायचं झालं कागदोपत्री तर तो शाहू महाराजांच्या वारसांकडे आहे. त्याच्यामुळं जर का हे अगदीच पुढं गेलं तर महाराजांनी ताब्यात घ्यावं अशी आमची मागणी असेल. पण बाकी कोणतंही इथं खाजगीकरण चालणार नाही आणि होऊ देणार नाही. हाच रंगकर्मींचा आमचा एल्गार आहे. व्हिडिओ मारहाणीचे द्या पाठवून. क्या हो गया? 5 लाए ना?